भारतीय वृत्तसंस्था. भारतात 4 वृत्तसंस्था आहेत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI), युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (UNI), समाचार भारती व हिंदुस्तान समाचार. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या 2 इंग्रजी वृत्तसंस्था आहेत, तर समाचार भारती व हिंदुस्तान समाचार या हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये वृत्त देण्याचे काम करत असतात. 1976 मध्ये आणीबाणीच्या वेळी भारत सरकारने सर्व वृत्तसंस्था समाचार या नावाच्या एका छत्राखाली विलीन केल्या. 1978 मध्ये सरकार बदलल्यानंतर या 4ही वृत्तसंस्था पुनश्च स्वतंत्रपणे काम करू लागल्या. 1949 मध्ये कार्यरत असलेल्या रूटर्स व असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया म्हणजेच API या 2 संस्था विलीन होऊन प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTI या वृत्तसंस्थेची स्थापना झाली. संपादक मंडळ, तांत्रिक व इतर कर्मचारी मिळून साधारणतः 1300 लोक आज PTI मध्ये काम करत असतात. PTIच्या दूरसंचार मुद्रकाची लांबी 60,000 किलोमीटर इतकी दूरवर आहे. लंडन, पॅरिस, वॉशिंग्टन DC सह काही जागतिक महत्त्वाच्या शहरांमध्ये PTIचे प्रतिनिधी आणि कार्यालय आहेत. 200हून अधिक वर्तमानपत्रे PTIचे वर्गणीदार सभासद आहेत. ऑल इंडिया रेडिओ व काही विद्यापीठातील पत्रकारितेचे विभाग तसेच काही पत्रकारिता प्रशिक्षण केंद्रे हे सुद्धा PTIचे सभासद आहेत. युनायटेड न्यूज ऑफ इंडिया म्हणजेच UNI, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया 1961 साली सुरू झाले. ते वृत्त, छायाचित्रे आणि विविध विषयावरील लेख पुरवण्याचे काम करत असते. त्यांची परदेशी वृत्तसंस्थांशी अदलाबदल किंवा परस्परातील देवाणघेवाण व्यवस्था असते. त्यामुळे विदेशातील बातम्यासुद्धा भारतीय वर्तमानपत्रांना देण्याचे काम UNIच्या माध्यमातून करण्यात येते. समाचार भारती आणि समाचार या 2 वृत्तसंस्था प्रामुख्याने भारतीय भाषेतील वर्तमानपत्रांना सेवा देतात. 8 भारतीय भाषातील 80 वर्तमानपत्रे या 2 वृत्तसंस्थांचे सभासद आहेत.